राजकारणातल्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं निवडून आल्यावर हवेत उडून जातात, हे काय आपल्याला नवीन सांगायला नको. पण महाराष्ट्रातल्या राजकारणात पहिल्यांदाच एक असा उमेदवार आलाय ज्याने चक्क स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय की काम नाही झालं तर मला कोर्टात खेचा. कोण आहे हा उमेदवार आणि काय आहे त्याचा हा स्टॅम्प पेपरचा स्टंट, सांगतो. तर वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीचे प्रभाग क्रमांक 13D चे उमेदवार सुनील गुप्ता यांनी एक धाडसी पाऊल उचललंय. केवळ आश्वासन देऊन मत मागण्याऐवजी त्यांनी चक्क लीगल ॲफिडेव्हिट म्हणजेच कायदेशीर हमीपत्र तयार केलंय. या ॲफिडेव्हिटमध्ये सुनील गुप्ता यांनी स्पष्टपणे लिहिलंय, जर मी निवडून आल्यावर 24 महिन्यांमध्ये प्रभागातील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेची कामं पूर्ण केली नाहीत तर मतदारांना पूर्ण अधिकार आहे की त्यांनी माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी. सुनील यांनी फक्त पद नाही तर आपली प्रतिष्ठा सुद्धा पणाला लावली आहे. मला राजकारण नाही तर मला विकास करायचा, असा ठाम विश्वास त्यांनी या पत्राद्वारे दिलाय. इतकंच नाही तर त्यांनी जनतेला सवाल केलाय की तुमच्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का असा बॉन्ड पेपरवर लिहून देण्याची. राजकारणात जिथं जाहीरनामा फक्त कागदावर राहतो तिथे गुप्तांनी तो कायदेशीर दस्तऐवज बनवलाय. सुनील हा फक्त 33 वर्षांचा असून तो एक इंजिनियर आहे. त्याची आणि त्याच्या स्टॅम्प पेपरची सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चा होते. तो निवडून येईल की नाही हे त्याच्या प्रभागातील जनता ठरवेलच, पण आजवर ज्या नेत्यांना जमलं नाही ते त्याने करून दाखवलंय. त्याच्या या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं कंपल्शन निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या सगळ्यांनाच करायला हवं का तेही सांगा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती.